एप्रिल 2024 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 54 वर्षीय संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता। धर्म विचारून दहशतवाद्यांनी अनेक निरपराधांचा बळी घेतला होता। या पार्श्वभूमीवर पुणे शहरात संतोष जगदाळे कुटुंबांच्या स्मरणार्थ भावनिक वातावरणात महाआरतीचे आयोजन करण्यात आले। सारसबाग आणि श्री सिद्धिविनायक मंदिर म्हणजेच तळ्यातला गणपती येथे झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी कुटुंबियांनी हिंदू समाजाकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। तसेच खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिलेल्या आधाराचाही उल्लेख करण्यात आला। जय श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। तू हे आयुष्य दिलेस तर त्याच्या मागे काहीतरी कारण असणार आहे की मी माझ्या वडिलांना धर्म विचारून मारलं, तर ती जी आग, तो जो राग मनात आहे तो तसाच ठेव, कारण उद्या जर कोणी माझ्या समोर माझ्या धर्माबद्दल विचारलं तर मला त्याला फाडता आलं पाहिजे। एवढी ताकद, एवढा राग माझ्या तू तसाच ठेव आणि ती शक्ती दे की ज्या पद्धतीने तिथे मी उभा राहू शकले, माझ्या आईला, काकूंना, सर्वांना तिथे मदत करू शकत होते, किंवा जी ताकद, जी शक्ती माझ्या मागे उभी होती ती तुझ्यामुळेच आली। तीच शक्ती तू कायम माझ्यासोबत ठेव आणि माझ्या पाठीशी उभा राहा आणि प्रत्येक संकट, जेव्हाही कुठलंही संकट पुढे येईल तर त्याच्यासमोर उभं राहण्याची शक्ती मला दे। मला असं कधी वाटलं नाही पाहिजे की हे मी करू शकणार नाही, मी करेन आणि तू माझ्या पाठीमागे उभा राहा। ही माझी देवाकडे प्रार्थना होती। आणि अर्थातच वडिलांच्या पुढच्या प्रवासासाठी, की त्यांना पुढचं आयुष्य, जसं या आयुष्यात ते धर्मासाठी शहीद झाले, हुतात्मा झाले, तसं त्यांच्यासारखं आम्हाला सुद्धा या देशासाठी मरण यावं, किंवा या देशासाठी काहीतरी, हिंदू धर्मासाठी काहीतरी करताना मरण यावं। म्हणजे मी तर आधी ह्या इथल्या ट्रस्टींचे आणि गणपती बाप्पाचे खूप आभार मानेल की आज गणपती बाप्पाला खरंच असं वाटलं की आमच्या दोघींकडनं आरती करून घ्यावी। आणि तो भाव म्हणजे मला आरती करत असताना डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले होते की गणपतीला मी भाऊ मानते लहानपणापासून, आणि आज त्या भावाने मला बोलवलं इथे की ये तू समोर। म्हणजे माझ्या मनातलं जे काही दुःख आहे मी त्याला सांगत होते कंटिन्युअस की काय मला त्रास झाला आणि आम्ही काय काय आता 10 महिने काय अक्षरशः आम्ही काय भोगतोय हे मी सांगत होते। आणि त्याला पाहिल्यावर मला, म्हणजे आपण माहेरी आल्यावरती आपल्याला कसा भाव होतो की आपल्या भावाच्या गळ्यात पडून आपल्याला रडायचं असतं, तसा आज मला भाव होता की माझा भाऊ ज्याला मी ओवाळलं आणि तो, म्हणजे त्या शब्दात वर्णन नाही करू शकत एवढा मला आनंद झाला त्याला पाहिल्यावर। देवाला मी आता एकच सांगितलं की एकतर माझ्या मुलीची विषयीचं आमच्यावरती जे संकट आलं ते तसं कोणावरच यायला नको।